प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेना उमेदवार सौ भारती मोरे, सौ वर्षा चौधरी, ऋषिकेश पाटील आणि ॲडव्होकेट लीना मोरे यांच्या प्रचारार्थ महामंडलेश्वर पार्वतीताई जोगी यांची जाहीर सभा उत्साहात पार पडली। यावेळी जिल्हाप्रमुख मनोजभाऊ मोरे, गणेश चौधरी यांच्यासह सर्व उमेदवार व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। महामंडलेश्वर पार्वतीताई जोगी यांनी आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा समाचार घेतला। विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासने दिली जात असून सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला। शिवसेना ही सर्वसामान्यांची खरी ताकद असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठीच आपले उमेदवार निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले। उपस्थित नागरिकांनीही उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत विजयाचा विश्वास व्यक्त केला। या बीजेपीच्या नेत्यांचा असेल किंवा आमदारांचा असेल, हिंदू मुसलमान धर्म मस्जिद मंदिर याच्या पलीकडे जाऊनच नाही राहिले। ते सांगतात जर या शिवसेनेचे लोक निवडून आले आणि राष्ट्रवादीचे लोक निवडून आले तर फारुख शाहचा मुलगा आमदार होईल म्हणे, महापौर होईल म्हणे। का बर फारुख शाहच्या मुलाला महापौर करायला? का बरं आमच्याजवळ हिंदू नाहीत का? हे व्यासपीठावर बसलेलं कोणी महापौर झालेलं तुम्हाला चालणार नाही का? या तिघी बायांमधून कोणाला महापौर केलं शोभणार नाही का आपल्याला? या धुळे महानगरपालिकेवर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा भगवा फडकेल आणि शिवसेनेचा हिंदू महापौर होईल, हा देखील शब्द मी तुम्हाला या विषयी भाड्याने लोक लावले नाही, प्रचार रॅलीमध्ये भाड्याने लोक लावले नाही। आमचं ठरलं होतं, गणेश भाऊचं आमचं ठरलं की आपली ताकद काय आहे लोकांना नाही दाखवायची, आपल्याला ताकद स्वतःला आजमावायची म्हणे। आपली अवकात कळून जाईल आपल्याला। आपल्यासोबत जर लोक आले तर आणि कुठलीच रॅली आमची अशी रिकामी झाली नाही आणि आम्हाला उलट्या पायाने परत यावं लागलं नाही, हे तुमच्या आशीर्वादाने झालेले। त्याच्यामुळे तुमच्या भरोश्यावर आम्ही निवडणूक लढत आहोत। आपल्या दारामध्ये जर लक्ष्मी चालून येत असेल तर तिला पाठ नका दाखवू, घेऊन घ्यायचे, यांचे पैसे घ्यायचे आणि यांना खड्ड्यात गाडायचं। कुठल्याच प्रकारची नाही कोणालाच म्हणू नका, आले का मग भाऊ तुलाच दिसू। पण एक लक्षात ठेवा, याच ग्राउंड मध्ये आम्ही भांडे वाटले का नाही? याच ग्राउंड मध्ये फॉर्म भरले गेलेले, या परिसरामध्ये आम्ही लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले असतील। गणेश भाऊची दुकान तर गाडीमध्येच राहते। तुम्हाला सांगतो, सातपुडा हायस्कूल पासून थेट हायवे पर्यंत, तिथून थेट पिलारी रोड पासून या तुमच्या प्रभात नगर पर्यंत जे काही याच्या पहिले रस्ते झालेले होते का? नाही झालेले होते ना? जय मल्हार बिलाटीमध्ये देखील सगळ्या जे काही कॉन्क्रीटच्या रस्त्यांवर हे लोक प्रचार करत फिरताय, खोट्या आश्वासनं देत फिरताय ना, ते शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या निधीतून गणेश आणि सनीने केलेले रस्ते, त्याच्यामुळे मतदान तुमच्याकडे ते मागायला आलेले आहेत। तुमच्या समोर या भाजपच्या नेत्यांना आमदारांना विनंती आहे की प्रत्येक भाषणामध्ये धर्म हिंदू मुसलमान करण्यापेक्षा या धुळे शहरासाठी आपण काही नवीन करणार आहेत का नाही ते सांगा। चांगले उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे। आज मी एक किन्नर होते म्हणून मला नाकारण्यात आलं। ही तुमची हिंदुत्ववादी पार्टी, तुमच्याजवळ समानता नाहीये। किन्नर असणं चुकीचं आहे का? मे बी तुमच्यातलीच आहे। जोपर्यंत मी भाजपचं काम करत होते तोपर्यंत मी हिंदूवादी होती। मी आता शिवसेनेत आली तर मी चुकीची होऊन गेली। अहो, 1 रुपया मी ज्याला देईल ही आमची बरकत असते। माय मावल्यांना आम्ही देतोय ते अंधश्रद्धा आहे म्हणे। प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस आम्हाला 14 वर्ष वनवासात आम्ही तिथं थांबलो तर आम्हाला वर दिला, तुम्ही ज्याला सिक्का देशाल कलियुगात त्याचं कल्याण होईल, हे शास्त्रात आहे। आणि यांनी काय लावलं? माताजी अंधश्रद्धा पसरवताय 1 रुपया। अरे तुमच्या 5,000ला माझा 1 रुपयाच भारी। आपल्या डोळ्यावर कुठेतरी हिंदुत्वाची पट्टी बांधून दिली हो। फारुख शाह आमदार होता, कधी हिंदूंना त्रास दिला का? फारुख शाहला कोण ओळखत होतं? फारुख शाहला निवडून आणणारा आपला अनुप अग्रवाल आहे। छाती टोकपणे सांगते, त्या टायमाला राजू बाबा भाजपकडून उभे होते, अपक्ष। राजू बाबाची खाट पाडण्याकरता फारुख शाहला पैसे देण्यात आले आणि निवडून आणण्यात आलं। आणि फारुख शाहच्या मुलाला कोण ओळखतंय हो? आपले आमदार सांगतात की फारुख शाहचा पोरगा महापौर होणारे भविष्यवाणी तुम्हीच करताय, तुम्हीच त्याला आपल्या लोकांसमोर आणताय। आपला देश ह्यो छत्रपतींच्या विचारावर चालतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालतो, संविधानावर चालतो।
यांना फक्त निवडणूक आली, संविधान मिटाने वाले हैं, हिंदू खतरे में है. अरे 700 वर्ष मोगलांनी राज्य केलं, 300 वर्ष इंग्रज येऊन गेले, त्यावेळेस हिंदू खतरे में नव्हता आणि आता तुमची सत्ता असून हिंदू खतरेत आहे. आपल्या भागाचं कल्याण झालं पाहिजे, आपल्या भागात कामं झाले पाहिजे, याच्याकरता माझे चारही उमेदवार इथं बसलेले, यांना बहुरस मताने तुम्ही निवडून द्या. 15 तारखेला जर खरोखर आपण हिंदूवादी आहे तर 15 तारखेला या हरामखोरांना यांची जागा दाखवली पाहिजे. कारण की लोकशाही ही आपल्यावर टिकलेली आहे. आपण जागृत नाही झालो, उद्या आपल्या घरात घुसतील. अहो, सिंधी कॅम्पामध्ये माघार घेण्याकरता लेडीजला सुद्धा मारलं. एवढी गुंडागर्दी. तुम्ही म्हणतात आम्ही हिंदूवादी. हिंदू कधी आया बहिणींवर हात टाकतो? हिंदू रक्षण करतो. यांनी फक्त तिकीट दिले गुंडांना, ज्यांचे 2 नंबरचे धंदे, यांना तिकीट दिले, निष्ठावंतांना तिकीट मिळालं नाही. अशी भाजप आहे. यांना आज तुम्ही जर जागा दाखवली नाही तर उद्या आपल्या घरापर्यंत बी आल्याशिवाय राहणार नाही. कापडणे गावात सत्यशोधक समाजाची कृतीयुक्त सुरुवात. धुळे तालुक्यातील कापडणे गावात दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी येथील रहिवासी दिनकर माळीसर खलाणे यांच्या मातोश्री स्मृतिशेष कैलासवासी सुंदरबाई सदाशिवराव खलाणे माळी यांचा दशपिंड दशक्रिया विधी येथे महात्मा ज्योतिराव फुले स्थापित सत्यशोधक समाजोक्त पद्धतीने झाला. हा विधी सत्यधर्मीय विधिकर्ते शिवदास महाजन एरंडोलकर यांनी केला. प्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे संयोजक अरविंद खैरनार यांनी महात्मा फुले यांनी दिलेल्या मूळ सांस्कृतिक मार्ग का महत्वाचा आहे या संदर्भात प्रबोधन केले. हे प्रबोधन करताना त्यांनी खास करून भटजी ग्रहाची भीती दाखवून बहुजन समाजाला विविध धार्मिक विधींचे मार्गाने अज्ञानाचा फायदा घेऊन आर्थिक लुबाडणूक कशा प्रकारे करतो हे समजावून सांगितले. तसेच घटस्थापना, वीर नाचविणे, शेंडी उतरवणे, जाऊळ काढणे, ड्युट्या बुदल्या, खंडोबाची तळी उचलणे या धार्मिक कार्यासाठी भटजीची आवश्यकता नसते. तर मग लग्न दशक्रियासाठी भटजीला का म्हणून बोलवावे? म्हणूनच राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी सांगितले की आमचे विधी आम्ही करू. म्हणूनच त्यांनी सार्वजनिक सत्यधर्मीय पद्धतीने विधी कसे करावे हे समजावून सांगितले व त्यांची पुस्तिका काढली. याच मार्गावर सत्यशोधक समाज संघाने सुद्धा त्या पुस्तिका समाजाचे पैसे वाचावे यासाठी छापलेल्या आहेत की त्या पुस्तकांच्या आधारे शेतकरी कष्टकरी समाजाने आपले धार्मिक विधी घरच्या घरी करावेत. मध्यस्थीला बोलावण्याची आवश्यकता नाही. तसेच खानदेशातील एकंदरीत सत्यशोधक चळवळ व प्राच्य विद्यापंडित शरद पाटील यांचा सुद्धा उल्लेख आवर्जून या प्रबोधनात करण्यात आला. प्रसंगी महात्मा फुले यांनी लिहिलेल्या सत्यधर्माच्या अखंडाचे सामूहिक गायन झाले. कापडणे गावातील ग्रामस्थ तसेच दिनकर माळी यांचे नातेवाईक, मित्र परिवार या सर्वांनी या विधीबद्दल संतोष व्यक्त केला व भविष्यात असेच विधी आम्ही करू अशी प्रतिज्ञा सुद्धा घेतली. सत्यशोधक समाज विधीचे पुस्तकाची विक्रीला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रसंगी महादेव डांबरे, पोपटराव खैरनार, प्राध्यापक भूषण पाटील आदी सत्यशोधक समाज संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.